माजी उपमुख्यमंत्री तथा येवल्याचे आमदार माननीय श्री छगन भुजबळ यांची कॅबिनेट मंत्री पदावर नियुक्ती झाल्याबद्दल नुकतंच 22 मे रोजी ते नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्या दौऱ्यानिमित्त ची चाहूल नागरिकांना लागताच नाशिक जिल्ह्यात सर्व ठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत होण्याची बातमी आमच्यापर्यंत पोहोचली असता आम्ही येवला येथील संपर्क कार्यालयाला भेट दिली असता या ठिकाणी सुद्धा विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आलेलं त्यांचं हे संपर्क कार्यालय येवला येथील मतदारसंघातील हे इथूनच सर्व मतदारसंघाचं कामकाज पाहण्यात येतं. हे येथील संपर्क कार्यालय आहेत. या ठिकाणी आपण बघत आहात विद्युत रोषणाईने भरगच्च असं केलेलं संपर्क कार्यालय. मंत्री छगन भुजबळ यांचा नव्याने कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश. मंत्री छगन भुजबळ यांच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे ते प्रथमच नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण बघावयास मिळाले. या प्रसंगी नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी त्याचप्रमाणे सर्वत्र त्यांचा प्रवास दरम्यान ठिकठिकाणी त्यांच्या जल्लोषात स्वागत होण्याची बातमी आमच्यापर्यंत पोहोचली आहे. त्याचाच एक पुरावा म्हणून आम्ही येवला येथील संपर्क कार्यालयाला भेट दिली असता त्या ठिकाणी आम्हाला दृश्य बघायला मिळाले की या संपर्क कार्यालयाला विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आलेली आहेत आणि कार्यकर्ते आणि भुजबळप्रेमी मतदार नागरिक आतुरतेने भुजबळ साहेबांची वाट बघत आहेत. मी आहेत काजी सलीम, येवला. मोबाईल नंबर 9850 140 788. धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बातमी शेअर करा.